करते संसार सुखाचा. ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार. तुषार, सुगरणच्या किचन मध्ये तुमचं स्वागत. थँक्यू. सुगरण मित्रमैत्रिणींना तुषारचा नमस्कार. शेफ, नेहमीप्रमाणे तुमच्या इनोव्हेटिव्ह रेसिपीज नुसार आज कोणती इनोव्हेटिव्ह रेसिपी आम्हाला पाहायला मिळणार आहे? योगिनी, मी आज पालक कॉर्न लेमन सूप ही रेसिपी दाखवणार आहे. वाव, सूप, त्यातही पालक सूप. अमेझिंग. पालक कॉर्न लेमन सूप. येस. ओके, खूपच पौष्टिक आणि मस्त रेसिपी असणार आहे ही. पालक कॉर्न लेमन सूपची आम्ही तयारी करून घेतो. तुम्ही साहित्य लिहून घ्या. साहित्य: उकडलेला पालक 1 जुडी, कॉर्न अर्धा बाउल, उकडलेले शेंगदाणे 1 छोटी वाटी, बारीक चिरलेला कांदा 1 छोटी वाटी, लसणाचे तुकडे 1 चमचा, आल्याचे तुकडे अर्धा चमचा, काळी मिरी पावडर पाव चमचा, आंबे हळद, लिंबाचा रस, बटर आणि मीठ. पालक कॉर्न लेमन सूपची आम्ही इथे तयारी करून घेतली आहे. आपण आता सुरुवात करूया सूप तयार करायला. शेफ, येस, मला एक सॉस पॅन दे. आपण पालक उकडवून घेतलेला आहे. ओके, पाणी ड्रेन करून तो फक्त ठेवलेला आहे. बरं. ठीक आहे. बटर साधारण 1 जुडी पालक घेतला हो, का? 1 जोडी, 1 छोटी जोडी. लसूण, बटरवरती आपल्याला 1 चमचा लसूण. शेफ, आपल्याकडे समजा बटर नसेल अवेलेबल तर आपण लोणी सुद्धा लोणी घेऊ शकतो, तूप घेऊ शकतो. राईट. अर्धा चमचा आल्याचे तुकडे, 1 छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धा बाउल कॉर्न. थोडेसे फक्त कॉर्न आपल्याला ठेवायचे. अच्छा, हे उकडले नाहीयेत ना? आणि नाही, कच्चेच उकडलेले. ठेवलेत. येस. फक्त थोडंसं टॉस्ट केलं ना बटरवरती, त्याच्यामध्ये जो पालक उकडवून घेतलाय योगिनी, तो याच्यात मिक्स कर. ओके. बस. आपण पालकाचे जे देठ आहेत ना, हां. ते पण थोड्या प्रमाणात घेतलेले आहेत. ओके. से बघ, फक्त थोडंसं आपण परतून घेतलंय. आता मिक्सरचं भांडं दे. थोडंसं याच्यात पाणी घालशील, अगदी थोडंसं. बस, अगदी 1 छोटी वाटी पाणी मिक्स करायचं आपल्याला त्याच्यामध्ये. आता हे आपल्याला मिश्रण वाटून घ्यायचं आहे. ओके. आणि नंतर ह्याच सॉसपॅनमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्याच्यामुळे आपण सॉसपॅन इथेच ठेवून देऊया. झालेला आहे. सुंदर कलर आलाय ना याला. कलर छान येतो. पुन्हा एकदा गॅस ऑन करूया आणि ह्याच सॉसपॅनमध्ये बटर 1 चमचा, किंवा तू म्हणतेस तसं लोणी वापरू शकतो किंवा साजूक तूप वापरू शकतो. लोण्यावर ते आणखीन एक वेगळा त्याचा एक छान स्वाद स्वाद येईल. आणि इथे मी मुद्दामून शेंगदाणे घेतलेत. या दिवसांमध्ये भुईमुगाच्या शेंगा येतात आणि त्या इतक्या मस्त वाटतात खायला. तर त्या फक्त आपण रात्रभर पाण्यात भिजवून फक्त एक थोडीशी वाफ आणायची आहे त्याला, आणि ते शेंगदाणे आपण ह्या सूपमध्ये वापरणार आहोत. म्हणजे कुठेतरी ह्या रेसिपीला, म्हणजे ह्या सूपला आपण इंडियन टच थोडासा देणार आहोत, कारण ऑलरेडी पालक तर इंडियन आहेच. चेहऱ्यावर एक डागही सहन करू नका. आजच वापरा निशा हर्बल वांग ऑइल आणि वांग स्पेशल लेप. आणि रेसिपी खूप छान पौष्टिक होण्यासाठी आपण ह्याचा विचार केलाय. आणि तू जर बघशील ना, तर इथे हळद आहे, म्हणजे हळदीचा तुकडा आहे, त्याला आंबे हळद आपण म्हणतो, त्याचा वापर आपण इथे करणार. काळी मिरी पावडर, आपण काळी मिरी पावडर पाव चमचा घालणार आहोत फोडणीला. आंबे हळद छान किसायची आहे. खूप छान स्मेल येतो आणि स्वाद तर खूपच छान लागतो आंबे हळदीचा.
शेंगदाणे जे आपण मी म्हटलं उकडवून घेतलेले आहेत थोडेसे ते शेंगदाणे, थोडेसे जे आपण कॉर्न ठेवले होते ते देखील कॉर्न सगळे मिक्स करायचे. म्हणजे त्याचं सूप पिता पिता असे छान दाताखाली येतील. तो एक फील चावायला एक वेगळा छान मजा. वाटतं. आणि आता ही सगळी प्युरी जी आपण करून घेतलेली आहे, पालक आणि कांदा वगैरे मिक्स करून त्याचा एक वेगळा स्वाद येतो. हे त्याच्यात मिक्स करूया. मला थोडंसं याच्यात पाणी द्या. बस. परफेक्ट पौष्टिक रेसिपी. माझी खरंच इथे आल्यापासून खूप दिवसांपासून इच्छा होती की शेफ कडून मला सूप शिकून घ्यायचं होतं कसं बनवतात. वा. आणि सिरियसली माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आणि कसं वाटलं म्हणजे तुला हे बनवताना ही रेसिपी कसं वाटतंय अंदाजे? खरंच खूप छान वाटतेय. खूपच इनोव्हेटिव्ह वाटते कारण हे सूप मध्ये शेंगदाणे वगैरे मी कधी नव्हते इमॅजिन केले, पण नवीन आहे. मीठ आणि जसं मी त्याला नाव दिलंय लेमन, आपण एक अख्खं लिंबू पिळून घेतलेला आहे. ते पूर्ण लिंबाचा रस आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. फक्त ह्याला आता एक उकळी येऊन द्यायची आहे की आपण हे सूप तयार मस्त ना? सूप सर्व करून घ्यायचं आहे. मस्त गरमा गरम सूप तयार होत आहे. आम्ही ते मस्त सर्व करून घेतो. तोपर्यंत तुम्ही ऑफकोर्स साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: उकडलेला पालक 1 जुडी, कॉर्न अर्धा बाउल, उकडलेले शेंगदाणे 1 छोटी वाटी, बारीक चिरलेला कांदा 1 छोटी वाटी, लसणाचे तुकडे 1 चमचा, आल्याचे तुकडे अर्धा चमचा, काळी मिरी पावडर पाव चमचा, आंबे हळद, लिंबाचा रस, बटर आणि मीठ. कृती: प्रथम सॉसपॅनमध्ये बटर गरम करून त्यात लसणाचे तुकडे, आल्याचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा, कॉर्न आणि उकडलेला पालक घेऊन मिश्रण व्यवस्थित परतून घ्या. आता त्यात थोडं पाणी घालून ते मिक्सरमध्ये व्यवस्थित ग्राइंड करून घ्या. आता सॉसपॅनमध्ये बटर गरम करून त्यात काळी मिरी पावडर, आंबे हळद किसून, उकडलेले शेंगदाणे, कॉर्न, ग्राइंड केलेली पालक प्युरी आणि पाणी घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. आता त्यात मीठ आणि लिंबाचा रस घालून मिश्रणाला एक उकळी येऊ द्या. तयार सूप बाउलमध्ये काढा, गार्निश करा आणि सर्व्ह करा. अशा प्रकारे पालक कॉर्न लेमन सूप तयार. आहा, गरमा गरम पालक कॉर्न लेमन सूप तयार आहे. खूप टेम्पटिंग दिसते ही डिश. ग्रीन स्पून विथ ग्रीन रेसिपी. मस्त. खास शेंगदाणे आणि कॉर्न असं पण घेते. नक्कीच. बास बास बास, मला काही बोलायचं नाहीये. शांतपणे हे सूप संपवायचंय. बाकी काही नकोय. मुळात पालकाचं सूप पिण्याची माझी इतक्या दिवसांपासूनची इच्छा होती, जी तुम्ही पूर्ण केली. थँक्यू वा. सो मच फॉर दॅट. त्याच्यात तुम्ही इनोव्हेटिव्ह म्हणून शेंगदाणे घातले, कॉर्न्स घातले आणि लिंबाचा जो वरती जो स्वाद येतोय तो अप्रतिम येतोय. आणि सिरियसली शेफ, सुगरणमध्ये इतकं खाऊन खाऊन ना नंतर घरी गेल्यानंतर खरोखर असं वाटतं की आपण हलकं काहीतरी खावं. इवन ज्यांना कोणाला रात्री जेवणाची इच्छा नाहीये, हलकं काहीतरी खावंसं वाटतं, त्यांच्यासाठी तर परफेक्ट डिश आहे ही. म्हणूनच ऋतूचा विचार करून, खरं थंडी आहे त्याच्यामुळे सूप तर जरूर प्यावं. अगदी. पण आपण आंबे हळद त्याच्यामध्ये घातलेली एक्झॅक्टली. हो, त्याचा उल्लेख करायला कशी विसरले मी. थँक्यू सो मच आठवण करून दिल्याबद्दल. आहेत आणि ह्या सगळ्याचा आंबे हळद. विचार करून हा सूप केलेला आहे. येस 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 येस. थँक्यू सो मच. इतकी पौष्टिक, इतकी बहारदार रेसिपी आम्हाला दाखवल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. आवडली आहे ना रेसिपी? अरे ही तर अप्रतिम झालेली आहे. सिरियसली नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ते आम्हाला कळवा. त्यासाठी पटकन आमचा पत्ता लिहून घ्या. सुगरण, साम टीव्ही, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614. आमचा ईमेल sugran@samtv.com.
अरे आलात. आपण पुन्हा भेटूयात ना पुढच्या भागात. तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण. नमस्कार.